श्रीगोंदा शहराच्या पूर्वेस गट नंबर 1749 मधील 10.92 हेक्टर या चर्च जमिनीचे हस्तांतर केल्याप्रकरणी संबंधित तहसीलदार दुय्यम निबंधक यांना बडतर्फ करा या मागणीसाठी टिळक बोस व अभिजित उजागरे यांनी सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। नमस्कार, आपण पाहतात लोकक्रांती। दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की श्रीगोंदा शहरातील चर्च जमीन बेकायदेशीर विक्री प्रकरणात 4 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये महसूल विभागाने मंडल अधिकारी व तलाठी यांचे निलंबनही केले आहे। मात्र ज्यांच्या आदेशानुसार कारवाई झाली त्या तहसीलदारांवरील कारवाई मात्र गुलदस्त्यात आहे। द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या मालकीची श्रीगोंदा शहरातील जमीन गट नंबर 1749 मधील 10.92 हेक्टर हस्तांतरण करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी ट्रस्टच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। प्रांत अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर संबंधित मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई झाली। मात्र संबंधित तहसीलदार व दुय्यम निबंधक यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। दरम्यान सायंकाळी श्रीकुमार चिंचकर उपविभागीय दंडाधिकारी श्रीगोंदा पारनेर भाग अहिल्यानगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात आला असून वरिष्ठ स्तरावरून पुढील कार्यवाही सुरू आहे असे पत्र दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सायंकाळी उपोषण मागे घेतले। नमस्कार। श्रीगोंदा शहरालगत असलेल्या गट नंबर 1749 या गट नंबर मधील 10.92 हेक्टर एवढी जमीन श्रीगोंद्याच्या मुख्य आका तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी 155 सेक्शनच्या दुरुस्ती अंतर्गत या दुरुस्तीमध्ये छेडछाड करून जमिनीचा मालक बदललेला आहे। खरं तर तहसीलदारांना हा जो अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये ते दुरुस्ती करू शकतात, मात्र मालक बदलू शकत नाहीत। मात्र या सेक्शनचा गैरफायदा घेऊन अतिशय विचारपूर्वक भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने नव्हे तर करोडो रुपये भ्रष्टाचार करूनच ही जवळपास 28 एकर असलेली जमीन डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी त्यांच्या कायद्याचा अधिकाराचा गैरवापर करत ही जमीन एका खासगी व्यक्तीच्या नावावर केलेली आहे। खरं तर या जमिनीचे जे ट्रस्टी आहेत, सभासद आहेत, त्या सगळ्यांना नोटिसा देणं, ती सुनावणी घेणं, ही जी काही प्रक्रिया करणं अपेक्षित होतं त्यातली कोणतीही प्रक्रिया केलेली नाही। जे लोक या रॅकेटमध्ये सहभागी आहेत, खरं तर हे फक्त श्रीगोंद्यापुरतं ट्रस्टच्या जमिनी विकण्याचं रॅकेट नाही, राज्यभर यांनी अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या जमिनी विकलेल्या आहेत। त्याच रॅकेटने श्रीगोंद्यामध्ये या पद्धतीने तहसीलदारांच्या मार्फत ही जवळपास 28 एकर जमीन बळकावलेली आहे आणि ही जमीन पुढे संदीपान तुपारे नावाच्या खासगी व्यक्तीला देखील त्यांनी ही जमीन विकलेली आहे। हा सगळा जो व्यवहार आहे तो व्यवहार बेकायदेशीर आहे। श्रीगोंद्याचे दुय्यम निबंधक जे आहेत सचिन खताळ यांनी देखील उधारीवर खरेदी खत केलंय। म्हणजे 2 वर्षानंतर आम्ही जमिनीचे पैसे देऊ याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत। ते पुरावे तुम्हाला दाखवतो। 19 खरेदी खात्यामध्ये 19 चेक दिलेत, त्यातला शेवटचा चेक हा 2 वर्षानंतरचा 2026 मध्ये चेक दिलेला आहे। म्हणजे उधारीवरती एखाद्या ट्रस्टची 28 एकर एवढी मोठी जमीन अधिकार नसताना बेकायदेशीरपणे श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनी विकलेली आहे। आणि म्हणून या प्रकरणामध्ये सहभागी असलेले चाकणे नावाचे तलाठी, कुंदेकर नावाचे मंडल अधिकारी आणि स्वतः तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही खरं तर आज उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय, राज्याचे महसूल विभागाचे सचिव आणि सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। या प्रकरणामध्ये मंडल अधिकारी कुंदेकर आणि तलाठी चाकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झालेली आहे। मात्र तो आदेश अजून प्राप्त झालेला नाही। मात्र ज्यांनी अनाधिकाराने आदेश दिला त्या डॉक्टर क्षितिजा वाघमारे मात्र या प्रकरणामध्ये अजून त्यांच्यावर कसलीच कारवाई झालेली नाही आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीने कायद्याचा अधिकाराचा दुरुपयोग करून, गैरवापर करून गोरगरिबांच्या ट्रस्टच्या जमिनी माफियांना विकणारी ही जी काही टोळी आहे त्या टोळीमध्ये या तहसीलदार सहभागी झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केली। यापुढचं आमचं आंदोलन असं असेल, अहमदनगर जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत सालीमठ साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार पुढच्या सोमवारी। जर तरीही कारवाई नाही झाली तर मग मात्र आम्ही आक्रमकपणे आंदोलन करणार आणि राज्याचे
नाशिक विभागाचे जे गेडाम साहेब आहेत, जे अतिशय ट्रान्सपरंट अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे, त्या गेडाम साहेबांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही आंदोलनाला बसणार आणि जोपर्यंत तहसीलदारावरती बडतर्फीची कारवाई होत नाही, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे प्रशासनाकडून दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. नमस्कार, मी अभिजित उजगरे, ख्राइस्ट चर्च श्रीगोंदा या संस्थेचा मी सभासद आहे. आमच्या चर्चची जमीन काही लोकांनी बेकायदेशीररित्या मालकी हक्क दाखवून विकलेली आहे. सदर घोटाळ्यात माननीय तहसीलदार मॅडम वाघमारे मॅडम आणि दुय्यम निबंधक खताळ साहेब यांनी खूप मोठा रोल बजावलेला आहे. ही संस्था ऑस्ट्रेलियन मिशनऱ्यांनी 1837 साली स्थापन केलेली आहे आणि ती गोरगरीब जनतेसाठी त्यावेळेच्या मागासवर्गीय लोकांसाठी, ज्यांना समाजाने माग सोडलेला आहे अशा लोकांसाठी ती तयार केलेली होती. तिथे हॉस्पिटल होतं कुष्ठरोग्यांसाठी आणि लहान मुलींचं अनाथ आश्रय होतं आणि आता सध्या तिथे शाळा चालू आहे. अशा परिस्थितीत ती संपूर्ण 27-28 एकर जमीन तहसीलदार मॅडम यांनी त्यांच्या कायद्यात येत नसलेल्या, म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसलेल्या कायद्याचा दुरुपयोग करून तिचा विक्री मालकी हक्क बदलला आहे आणि सदर जमीन दुय्यम निबंधक सचिन खताळ यांनी उधारीवर विक्री केलेली आहे. यात खूप मोठं राज्यातलं राजकीय जमीन म्हणजे संस्थाच्या मिशनरींच्या जमिनी बळकावण्याचं षडयंत्र चालू आहे. 1930 चे कागदपत्र दाखवून, खोटे कागदपत्र दाखवून या जमिनींची खरेदी विक्री होती आणि हे सर्व करण्यासाठी महसूल मधील काही सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी हे त्या गटात सामील आहे असं माझं म्हणणं. सदर जमिनीची खरेदी विक्री चालली आहे हे आम्हाला ऑगस्ट महिन्यात समजल्यानंतर आम्ही संस्थेच्या अध्यक्षांना याबाबत माहिती दिली होती. तरीही त्यांनी त्यांची भूमिका संशयास्पदच आहे, त्यांनी त्यावर कारवाई केलेली नाही आणि नंतर डायरेक्ट डिसेंबर मध्ये आम्हाला त्याचं खरेदी झाली अशी माहिती मिळाली आणि उतारा आला नवीन. त्यावर आम्ही सर्व माहिती घेत असता मॅडमनी ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन चालू होतं मे महिन्यात, जून महिन्यात, त्यावेळेसच त्यांनी हे सर्व चालू केलं होतं. त्यांची एक ऑर्डर आहे मे महिन्यातली की त्यात त्यांनी सही करून ती नोंद लावण्यासाठी सर्कलला काढलेली आहे आणि त्यानंतर ती थांबलेली आहे. आम्हाला कळलेल्या माहितीनुसार ते पैशाच्या देवाणघेवाणासाठी त्या थांबल्या होत्या आणि नंतर डिसेंबर महिन्यात त्यांनी त्यांचं ज्यावेळेस त्यांना पाहिजे ती अमाऊंट मिळाली त्यानंतर त्यांनी ती नोंद सर्कलकडे पाठवली की ह्याच्यावर कारवाई करावी, म्हणजे नोंद वाढावी अशी म्हणून. खरेदी झाली, परस्पर झाली म्हणलं तुम्ही. हो. या संदर्भात प्रशासनाकडून नोटीस वगैरे आल्या होत्या? ह्या संदर्भात प्रशासनाकडून कसल्याही नोटिसा किंवा काहीच आम्हाला कळवण्यात आलेलं नाही. सगळं एकतर्फी झालेलं आहे.